Hello dear students, today we are going to see prepositions. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण प्रेपोजिशनचा वापर कसा करायचा त्या संदर्भात बघूया. जसे की इन हे प्रेपोजिशन कोणत्या शब्दासमोर वापरले जाते आणि ऑन हे प्रेपोजिशन कोणत्या शब्दासमोर वापरले जाते याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. लेट अस सी सम प्रेपोजिशन्स. लेट अस सी इन प्रेपोजिशन एक्झाम्पल. तर आता नेमका इन कोणत्या उदाहरणासमोर वापरायचा, कोणते शब्दासमोर इन वापरता येईल याविषयी बघूया. जसे की इन द रूम, इन द कार, इन द हाऊस, इन द गार्डन, इन द किचन, इन द बॉक्स. म्हणजे यामध्ये काय दिसत तुम्हाला, जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे या ठिकाणी काय लागलेलं दिसत आहे, इन वापरताना दिसत आहे. आणखी काही उदाहरणे बघूया. जसे की इन द बॅग, इन द स्काय, इन द वॉटर, इन द सिटी, इन द कंट्री, इन द ऑफिस, इन द पार्क, इन बेड, इन क्लास, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, in the evening, in January, in 2025, in the newspaper, in the picture, in danger, in trouble, in love, in a hurry, in time. आता आपण ऑन या प्रेपोजिशनकडे वळूया. आता नेमका ऑनचा अर्थ काय होतो, वर. पण नेमका वर म्हणजे ऑन हे प्रेपोजिशन नेमकं कोणत्या शब्दासमोर वापरले जाते ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही शब्दार्थ या ठिकाणी दिलेले आहे ते बघूया. लेट अस सी सम वर्ड्स ऑफ ऑन प्रेपोजिशन. ऑन द टेबल, ऑन द फ्लोर, ऑन द वॉल, ऑन द बस, ऑन द ट्रेन, ऑन द प्लेन, ऑन द रोड, ऑन द बीच, ऑन द बेड, on the phone, on TV, on the internet, on the roof, on top, on the board, on the chair, on the shelf, on the ground, on the right, on the left, on holiday, on time, on purpose, on sale, on duty, on fire, on Monday, on Friday, on the weekend. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कशा पद्धतीने इनचा वापर केलेला आहे, कोणत्या शब्दासमोर इन वापरायचा आणि कोणत्या शब्दासमोर ऑन वापरायचा याविषयी माहिती तुम्ही बघितलेली आहे. की जेणेकरून हे जरी तुम्ही वाक्यामध्ये शब्द जर आले असेल तर त्यासमोर नेमकं कोणतं प्रेपोजिशन यूज करायचं याविषयी तुम्हाला माहिती मिळालेली आहेच. तर किमान या शब्दाचा तुम्ही प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अशा संदर्भात कोणताही शब्द जर आलेला असेल तर त्यासमोर सरळ सरळ या दोन प्रेपोजिशनपैकी इन किंवा ऑन यापैकी तुम्हाला चूज करून त्या ठिकाणी घ्यायचं असते. कारण की हा अगदी 1 मार्क्ससाठी आलेला क्वेश्चन असतो पेपरमध्ये, पण अतिशय सोपा असतो. पण बाय मिस्टेक तुमचं कधी कधी काय होते की त्या ठिकाणी चूक होऊन जाते, ते रॉंग होऊन जाते. त्यामुळे बरेच वेळा आपलं प्रेपोजिशन चुकून गेल्यामुळे काय होतं, आपला हातचा मार्क्स गेल्यासारखं वाटत असते. त्यामुळे या शब्दाकडे तुम्ही जरूर लक्ष द्या की जेणेकरून या ठिकाणी इन प्रेपोजिशन केव्हा वापरायचं आणि ऑन प्रेपोजिशन कोणत्या शब्दासमोर वापरायचं याविषयी तुम्हाला लक्षात येईलच. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू यूज इन प्रेपोजिशन and on prepositions. In the next video we will see the next grammar topic. Thank you.